Good morning, everyone. Today we have to discuss about our fifth unit, that is fundamentals of GIS. In this unit, we are totally discussing about the GIS, that is Geographical Information System. We also have to cover some different topics regarding to this unit, such as the types of database, the application of GIS in civil engineering and different field that we have to discuss in today's lecture. Okay, so if you see the unit 5, here is the syllabus of unit 5. Unit 5 is about fundamentals of GIS, and this is the syllabus of fifth unit, that is geographic information system. That is the first topic we have to discuss about it. Next one, there is a definition, spatial and non-spatial data, data input, data storage and retrieval, data transmission, introduction to cloud computing, data reporting, advantages of GIS, essential elements of GIS hardware, software GIS data types, thematic layers and layer combination, difference between drafting softwares and GIS, fundamentals of cartography and map design, application of RS and GIS in civil engineering, hydrogeology, engineering geology, surveying and mapping. Okay, these are the syllabus of fifth unit. In this first lecture, we are going to discuss about the spatial and non-spatial data. ओके, म्हणजे ह्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, स्पॅशियल डेटा काय आहे, नॉन स्पॅशियल डेटा काय आहे, व्हॉट इज एक्झॅक्टली अ डेटा, हाऊ इट इज कॉल्ड एज डेटा, डेटा काय असते, मग इन्फॉर्मेशन काय असतं, दॅट वी हॅव टू सी इन दिस लेक्चर्स. ओके, या लेक्चर्समध्ये आपण टोटली कोणत्या टाईपचा डेटा अवेलेबल असतात, कोणकोणते स्पॅशियल डेटा आहे, नॉन स्पॅशियल डेटा कोणते आहे, ते आपल्याला डिस्कस करायचे ह्या लेक्चर्समध्ये, आजच्या ह्या लेक्चर्समध्ये. ठीक आहे, सो वी आर मूव्हिंग टुवर्ड्स दॅट टॉपिक. So we are discussing about the spatial and non-spatial data. So what is spatial data and non-spatial data, that we have to discuss about. आता आपल्याला जनरली आपल्याला दोन टाईपचे माहीत असतं. एक तर डेटा माहिती आहे, जनरली वी आर युजिंग टर्म सच एज डेटा अँड इन्फॉर्मेशन, बरोबर आहे की नाही. आपल्याला आपण इन्फॉर्मेशन आणि डेटा आपण याला काय करतो, जनरली सेम असतो, बट दीज टू टर्म्स आर ॲक्च्युली कन्वे ऑफ व्हेरी डिफरंट इन्फॉर्मेशन. ओके, म्हणजे ह्या ज्या दोन टर्म्स आहे, इन्फॉर्मेशन आणि डेटा, ॲक्च्युली ह्या दोघांमध्ये काय असतं, खूप डिफरंट कन्सेप्ट आहे ह्या दोघांची पण, डेटा आणि इन्फॉर्मेशनची. डेटा इज डिफाईन ॲज अ सेट ऑफ फॅक्ट और फिगर कलेक्टेड सिस्टमॅटिकली फॉर वन और मोर स्पेसिफिक पर्पजेस. What is data? Data is defined as a set of fact or figures collected systematically for one or more purposes, that is nothing but the data. आता डेटाचे डेफिनेशन म्हणजे काय, आता तुम्हाला काही फॅक्ट असतील, फिगर्स असतील, ते आपण सिस्टमॅटिकली कलेक्टेड केलेले असतात. कशासाठी, वन ऑर मोर पर्पजेस. आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची असेल, बट इफ यू हॅव टू स्टोअर द इन्फॉर्मेशन, म्हणजे असे नंबर ऑफ पर्पजेस असतील, ते पर्पजेस आपल्याला सर्व करण्यासाठी आपण काय करतो आहे, डेटा केलेला आहे, बरोबर आहे. सो दिस इज एक्झॅक्टली अ डेफिनेशन ऑफ डेटा, and you will exactly get to understand what is the difference between data and information. Okay, so data is a plural form and it in आता काय असणार, डेटा काय असणार, इट इज इन अ प्लुरल फॉर्म. ओके, इन ब्रॉड सेन्स इट कॅन बी इन्क्लुडेड इन अ इमेजेस, प्रोग्राम्स, रूल्स, ऑल दीज आर इन्क्लुडेड इन डेटा. म्हणजे काय, आता एक प्लुरल म्हणजे डेटा म्हणजे काय रे, सिंग्युलर नाही, प्लुरल म्हणजे याच्यामध्ये काय येतात, नंबर ऑफ कॅटेगरीज असतात. डेटामध्ये काय येतात, इमेजेस येऊ शकतात, डिफरंट प्रोग्राम्स येतात, डिफरंट रूल्स येतात, दोज ऑल दीज आर इन्क्लुडेड इन डेटा. ठीक आहे, हे काय करतो आपण, हे सर्व आपण डेटामध्ये काय करतो, इन्क्लूड करतो. डेटा इज व्हॉट वी वॉन्ट टू स्टोअर इन डेटाबेस, बरोबर आहे. डेटा काय असतो, वी वॉन्ट टू स्टोअर इन डेटाबेस. डेटाबेसमध्ये आपल्याला काय करायचं असतो, डेटा स्टोअर करायचा असतो, दॅट इज एक्झॅक्टली. ठीक आहे, तुम्हाला आता डेटाची कन्सेप्ट कळाली असेल, व्हॉट इज एक्झॅक्टली अ डेटा, व्हॉट इज इन्फॉर्मेशन, डिफरन्स बिटवीन डेटा आणि इन्फॉर्मेशन यू विल गेट इट. ओके, तुम्हाला एक्झॅक्टली त्याचं इन्फॉर्मेशन. आता ह्या सेम कन्सेप्ट नाही आहे, हा वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे. ठीक आहे, इफ यू मूविंग, आता डेटा काय असणार आहे, डेटामध्ये कोणकोणते टर्म्स येतात ते आपल्याला बघायचे आहे. आता डेटा म्हणजे काय, डेटामध्ये काय होऊ शकतं, लँग्वेज एक्सप्रेशन येतात, सिम्बॉलिक एक्सप्रेशन येतात, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन येतात, सिग्नल्स येतात. ओके, दीज ऑल आर इन्फॉर्मेशन. आता हे काय झालं आहे, इन्फॉर्मेशन आहे.
नाही सॉरी, हा काय झाला आहे, डेटा झालेला आहे. हा डेटा कशात करतो आपण, हा डेटाबेसमध्ये इन्क्लूड केला जातो. सो व्हॉट इज इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन काय असणार मग, इन्फॉर्मेशन इज डिफाईन ॲज अ डेटा दॅट हॅज बीन प्रोसेस इन अ वे दॅट इज मिनिंगफुल टू द रिसिपियंट अँड हॅज प्री रिसिव्ड व्हॅल्यू इन करंट अँड फ्युचर डिसिजन. ठीक आहे, इन्फॉर्मेशन म्हणजे काय, ती ऑलरेडी प्रोसेस केलेली आहे. म्हणजे डेटा काय असतो, डेटा इज नथिंग बट दी it is nothing but the raw material, and that raw material again finalize and get a factory product that is nothing but the information. समजतं, म्हणजे रॉ प्रोडक्ट काय असेल, तुमचा डेटा असेल, आणि त्याला फॅक्टरी प्रोडक्ट जो असेल तुमचा, तो काय असेल, तुमचा इन्फॉर्मेशन असणार. म्हणजे जे प्रोसेस केल्यानंतर जे मिनिंगफुल रिसिपियंट जे आपल्याला आउटपुट भेटतं आहे फ्युचरमध्ये डिसिजन घेण्यासाठी जे व्हॅल्युएबल थिंग्स असतील, दॅट इज नथिंग बट द इन्फॉर्मेशन. इट इज द डेटा दॅट मेक्स द इन्फॉर्मेशन युजफुल टू द वन पर्सन and the same information may not be useful to the another person. Okay, so information is only useful for the recipient if these are information. आता आपण इन्फॉर्मेशनचे रिलेटेड बघतोय. आता इन्फॉर्मेशन म्हणजे काय, इट इज इफ इट इज रिलेवंट, इफ इट इज रिलायबल, ॲक्युरेट, व्हेरीफायबल. ठीक आहे, ती काय पाहिजे, रिलेवंट पाहिजे. म्हणजे काय, इंटेंडेड टू पर्पज. ठीक आहे, इट हॅज बीन इंटेंडेड टू पर्पज अँड द ॲप्रोप्रिएट लेवल ऑफ डिटेल रिक्वायर्ड. ओके, नेक्स्ट वन देर इट शुड बी अ रिलायबल, ॲक्युरेट, व्हेरीफायबल अंटिल द डेट अँड टाईम. ठीक आहे, अकॉर्डिंग टू यूजेस, कम्प्लीट, अंडरस्टँडेबल, कन्सिस्टंट अँड कन्व्हियंट, इझी टू हँडल. ओके, दॅट इन्फॉर्मेशन शुड हॅव सच अ टाईप ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स. तुमच्या इन्फॉर्मेशन अशी पाहिजे, रिलेवंट असली पाहिजे, ॲक्युरेट असायला पाहिजे, डेट कम्प्लिटेड असायला पाहिजे, अंडरस्टँडेबल असायला पाहिजे तुमची इन्फॉर्मेशन, कन्सिस्टंट, तरच ती यूजफुल आहे. बरोबर आहे की नाही. if our information not containing such a type of characteristics, then it is not useful to us. ठीक आहे, नेक्स्ट वन देर इज अ प्रोटेक्टेड पण असायला पाहिजे आपली इन्फॉर्मेशन. द मेन फंक्शन ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीम इज, आता आपल्याला हे झालं इन्फॉर्मेशन आणि डेटामधला तुम्हाला डिफरन्स समजलं. बरोबर आहे. डेटा इज नथिंग बट दी रॉ मटेरियल. व्हॉट इज इन्फॉर्मेशन, इट इज नथिंग बट दी फॅक्टरी प्रोडक्ट. बरोबर आहे, त्याला आपण म्हणू शकतो. सो व्हॉट इज GIS, GIS व्हॉट एक्झॅक्टली GIS डिड. ओके, GIS एक्झॅक्टली काय करतं, ज्यावेळेस आपल्याला डेटाबेस घेतो आहे त्यावेळेस GIS काय करतं, द मेन फंक्शन ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीम सच ॲज GIS इज यूज टू द फॉलोइंग प्रोसेस. ठीक आहे, कोणते प्रोसेस करतात ते बघायचे. फर्स्ट वन देर इज अ कन्वर्जन, नेक्स्ट वन देर इज अ ऑर्गनायझेशन, नेक्स्ट वन देर इज अ स्ट्रक्चर. सच अ टाईप ऑफ प्रोसेस इज बीन फॉलोड बाय GIS like information system, organization, structure, modeling. Such a type of systems are followed by information system. ठीक आहे, ॲज लाईक GIS. आता कन्वर्जन म्हणजे काय, दिस इज अ प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग डेटा फ्रॉम वन फॉर्मॅट टू अनदर. ठीक आहे, व्हॉट इज कन्वर्जन म्हणजे याच्यामध्ये काय करतो आपण, कन्वर्टिंग डेटा फ्रॉम वन फॉर्मॅट टू अनदर फॉर्मॅट, दॅट इज नथिंग बट दी कन्वर्जन. फॉर एक्झाम्पल, कन्वर्जन कॅन बी फ्रॉम वन युनिट ऑफ मेजरमेंट टू द अनदर, सच एज किलोमीटर टू सेंटीमीटर. बरोबर आहे की नाही. असं जर कन्वर्जन असेल, दॅट GIS डुईंग. ठीक आहे, GIS काय करते, फर्स्ट कन्वर्ट डेटा इन्फॉर्मेशनला काय करतं आहे, कन्वर्ट करतं आहे. नेक्स्ट वन काय करतं आहे, ऑर्गनायझेशन करतं आहे. ऑर्गनायझेशन म्हणजे इट इन्व्हॉल्व्स द प्रोसेस ऑफ ऑर्गनायझिंग अँड रिऑर्गनायझिंग द डेटा इन अकॉर्डन्स विथ द डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रूल्स अँड प्रोसिजर. ठीक आहे, म्हणजे काय रूल्सनुसार किंवा प्रोसिजरनुसार आपण जो डेटा असेल त्याला आपण ऑर्गनाईज करतो आहे इन वेल मॅनर, चांगल्या मॅनरमध्ये त्या डेटाला काय करतं आहे, GIS ऑर्गनाईज करते, चांगल्या वेनी ऑर्गनाईज करते. दॅट इज द सेकंड प्रोसेस. नेक्स्ट वन देर इज अ स्ट्रक्चर. ठीक आहे, इट मीन्स द फॉर्मॅटिंग अँड रिफॉर्मॅटिंग ऑफ डेटा सो दॅट इट कॅन बी ॲक्सेप्टेड बाय स्पेसिफिक सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन. ठीक आहे, सेकंड वन काय, स्ट्रक्चर म्हणजे कोणताही डेटा असेल तर आपल्याला स्पेसिफिक स्ट्रक्चरमध्ये तो ठेवावा लागेल. इट शुड बी इन स्पेसिफिक फॉर्मॅट सो दॅट इट कॅन बी इझिली पुट इन टू द सॉफ्टवेअर. ठीक आहे, म्हणजे काय, एखादा डेटा एखाद्या स्ट्रक्चरमध्ये असेल तर त्याला आपण इझिली कशात करू शकतो, एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये पुटअप करू शकतो. त्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला डेटा ॲक्सेप्ट करायचं म्हणजे. ठीक आहे, GIS काय करतं आहे, कन्वर्ट करतं डेटाला, ऑर्गनाईज पण करतं आहे. नेक्स्ट वन देर इज इट स्ट्रक्चर द डेटा इन द स्पेसिफिक फॉर्मॅट. अँड नेक्स्ट वन देर इज अ मॉडलिंग, लास्ट वन. दॅट फंक्शन इज परफॉर्म बाय GIS. मॉडलिंग मीन्स statistical analysis and data visualization. Also the improving the knowledge of users.
ऑल्सो द गिव द डिसिजन मेकिंग टूल्स. ठीक आहे, म्हणजे बघा कोणकोणते येतात, स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस असतील, डेटा व्हिज्युअलायझेशन असेल, त्याच्यानंतर असेल किंवा युजर्सचं जे नॉलेज असेल इम्प्रूव्ह करण्यासाठी जे काही टूल्स असतील, ऑल्सो द इंटेलिजन्स फॉर डिसिजन मेकिंग, ऑल दीज आर इन्क्लुडेड इन मॉडलिंग. ठीक आहे, म्हणजे असे 4 फंक्शन्स आहे. हे कोण करतं आहे, कॅरी आउट करतं आहे आपला डेटा, दॅट इज नथिंग बट दी GIS. ठीक आहे, GIS असे हे 4 फंक्शन काय करते, कॅरी आउट करते. सो you get to understand what is exactly a data and how this GIS is working. So we are moving towards that is a types of database. ठीक आहे, आता डेटाबेसचे टाईप्स कसे असतात ते आपल्याला बघायचे. कोणकोणते टाईप्स असतात डेटाबेसचे तर ते बघू आपण. ठीक आहे, मेनली जे GIS असेल, GIS कॅन टेक 2 टाईप्स ऑफ डेटा. फर्स्ट वन देर इज अ स्पॅशियल अँड नॉन स्पेशियल टाईप्स ऑफ डेटा. GIS हे 2 टाईपचे डेटा कलेक्ट करतं. फर्स्ट वन देर इज अ स्पॅशियल अँड नॉन स्पॅशियल डेटा. आपण हे डेटा आपण इंडिव्हिज्युअली बघणारच आहे इन डिटेलमध्ये की कोणता डेटा कोणत्या टाईपचा आहे, कोणत्या वेळी केलं जातं. ओके, बट आय एम जस्ट एक्सप्लेनिंग हिअर इन शॉर्ट मॅनर. ओके, जस्ट तुम्हाला शॉर्टली एक्सप्लेन करतो व्हॉट इज स्पेशियल डेटा, व्हॉट इज नॉन स्पेशियल डेटा विथ द एक्झाम्पल. ओके,